नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरमधील गाजलेल्या सोन्याच्या चोरी प्रकरणात कोतवाली पोलिसांनी केलेल्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणात चोरी गेलेले तब्बल 100% सोने पोलिसांनी अल्पावधीतच रिकव्हर करण्यात यश मिळवले असून पीडित कुटुंबाने कोतवाली पोलिसांचे तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. करजगाव येथील मीनाबाई ज्ञानदेव बडाखे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की 7 एप्रिल 2026 रोजी पुणे पाथर्डी एसटी बस प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत संशयित महिला माया कल्याण भोसले हिला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तिने चोरीची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे चोरीचे संपूर्ण सोने पोलिसांनी रिकव्हर करून मोठी कामगिरी बजावली आहे. मीनाबाई बडाखे यांनी आपल्या निवेदनातून कोतवाली पोलिसांचे, तपास अधिकाऱ्यांचे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. मात्र चोरीचे सोने ज्या सराफ व्यावसायिकाकडे दिल्याचे समोर आले त्या सराफ व्यावसायिकाविरोधातही सखोल तपास करून इतर आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. माझं नाव तुषार अरुण मोरे, राहणार नगर सावेडी. या सौ मीनाताई बडाक या माझ्या बहिणीच्या सासूबाई असून या पुण्यावरून बसमधून नगरला येत असताना त्यांच्याकडं सोनं थोडं त्यांनी बॅगेत ठेवलेलं होतं. तर ते सोनं सदर एक महिला शेजारी बसल्यानंतर तिने ते चोरी केलंय याचा त्यांना संशय आला. त्यांना गुंगीचं औषध दिल्यामुळे त्यांना येत असताना लक्षात आलं नाही, पण नगरला स्टँडवर ते उतरल्यानंतर त्यांना ते लक्षात आलं. त्या सैरभैर झाल्या आणि नंतर आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला गेलो. तिथे आम्ही गुन्हा दाखल केला. त्यांनी FIR रजिस्टर केली. खूप सहकार्य केलं त्या दरम्यान पण. आणि त्याच्यानंतर सपकाळे साहेबांकडं आणि देशमुख साहेबांनी या गुन्ह्याचं पूर्ण शहानिशा करून या गुन्ह्यातून त्यांनी सोनं रिकव्हर केलं आणि त्यांनी एकदम 100% आम्हाला रिकव्हरी दिली सोन्याची. आणि इथं आम्ही आता त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेलो आहोत. पोलीस प्रशासनावर या घटनेमुळे एक पूर्ण विश्वास बसू शकतो. त्यांच्यावर आपण पूर्ण समाजाने पण त्यांच्याकडे एक आता वेगळा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे त्यांच्याकडे पाहण्याचा. आमची अशी मागणी आहे की आमचं सोनं हे पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे आणि ते आता न्यायप्रविष्ट आहे. पण आमची असं मागणी आहे की जे इतर आरोपी पण असतील या संबंधित त्यांना पण अटक करण्यात यावी ही आमची मागणी. मीनाबाई ज्ञानदेव बडाक. मी पुण्याहून येताना माझं सोनं चोरीला गेलं. माझ्या शेजारी एक महिला बसली. तिने तोंड बांधलेलं होतं, गॉगल पण घातलेला होता. तिने मला गुंगीचा काहीतरी टाकलं. मी एकदम बेशुद्ध पडल्यासारखे झाले. पण पुढं नंतर शुद्धीवर आल्यावर मी बॅग तपासली, त्याच्यात काहीच नव्हतं. मग मी बेचैन झाले. मग कोतवाली पोलीस स्टेशनला पुन्हा स्टँडवर उतरून कोतवाली पोलीस स्टेशनला गेले. तिथं तक्रार दाखल केली. पोलिसांनी खूप छान सहकार्य केलं. तपास केला त्यांनी, देशमुख साहेब, सपकाळ साहेब, सगळ्यांनी, गायकवाड साहेबांनी. हो, त्यांचे खूप खूप आभार. मी कधीच विसरू शकत नाही त्यांचं. सोने चोरी संदर्भात जो पोलिसांनी तपास लावला त्याबद्दल आम्ही खूप खूप समाधानी आहोत. पोलिसांनी या तपासामध्ये खूप उत्कृष्ट काम केलं व अल्पावधीमध्ये या घटनेचा सर्व तपास लावला. या तपास करत असताना त्यांनी खूप मेहनत घेतली, आम्हाला खूप सारं सहकार्य केलं. या गोष्टी करत असताना त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. त्याच्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर खूप विश्वास वाढला आहे. व ह्या घटनेमुळे पोलिसांकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला आहे. आम्ही बडाक कुटुंबीय त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या सर्व तपासामध्ये आम्हाला PI गायकवाड साहेब असतील, API गायकवाड सपकाळे साहेब असतील, PI देशमुख साहेब असतील, यांनी खूप सहकार्य केलं. आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये इतर जे आरोपी आहेत यामध्ये त्यांच्यावरही कार्यवाही करावी या संदर्भात निवेदन देण्यासाठी येथे आलो होतो. आमची प्रशासनाला विनंती आहे की इतर जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.